वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मच मोरवर स्वागत करते. मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि घरच्या घरी कसा मेकअप करता येईल यासंबंधी व्हिडिओ बनवते. जर तुम्ही या प्रकारच्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की हा सुपर ग्लॅम लुक मी कसा अचीव केला आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी ऑलरेडी माझी स्किन प्रिपेअर करून घेतली आहे. आता आपण डिरेक्टली मेकअपला सुरुवात करूया. माझ्या स्किनवर जिथे जिथे काळेपण आहे तिथे सगळीकडे मी कन्सिलर लावून घेते आहे. आज मी ऑरेंज करेक्टर स्किप केलं आहे. आणि ते मी कन्सिलर ब्रशने स्प्रेड करते. खूपच मस्त कन्सिलर आहे. खूप इझिली ब्लेंड होतं आणि त्याच्यामध्ये जो ऑरेंज टिंट आहे त्याच्याने जे काय काळेपण आहे तो पण दिसत नाही. कन्सिलर ते व्यवस्थित ब्लेंड झालं आहे. त्यावर ग्लोसाठी मी हे एल्फचा हॅलो ग्लो वापरते. हे प्रोडक्ट खूप अमेझिंग ग्लो देतं. ग्लो खूप नॅचरल वाटतो. ह्याच्यामध्ये कुठले चंकी पार्टिकल्स नाही आहेत. पण आपण हे प्रोडक्ट फक्त एकटं नाही लावू शकत. एवढी रिअल स्किन असल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे तुम्ही याच्यावर एखादं लाईट फाउंडेशन किंवा बीबी क्रीम लावू शकता आणि मग त्यामुळे ग्लो फ्रॉम विदिनसारखा लुक येईल. त्यावरच मी मार्सचं बेबी क्रीम लावते. मीडियम कन्सिस्टन्सी आहे आणि माझ्यासाठी शेड मॅच तर खूपच छान आहे. तुम्ही हे प्रोडक्ट फुल कव्हरेजसाठी बिल्डअप पण करू शकता. आता मी यावरच लवरचं चीक आणि लिप पिगमेंट लावते. ब्लेंड करण्यासाठी मी हा नायकाचा ब्रश वापरते. हा क्रीम आणि पावडर प्रोडक्ट ब्लेंड करण्यासाठी खूप अमेझिंग ब्रश आहे. फेस हायलाइट करण्यासाठी मी तेच इनसाइडचं कन्सिलर वापरते. खूप कमी वापरते कन्सिलर आणि माझे सगळे हाय पॉईंट आहेत फेसचे त्याला लावून घेते. आणि त्यातच मी मेबेलिन फिटमीचं 30 शेडचं कन्सिलर पण मिक्स करते. हे कन्सिलर क्रीजमध्ये सेट होण्याच्या आधी आपण सेट करूया पावडरने. त्यासाठी मी हुडा ब्युटीची लूज पावडर वापरते. एकदा अंडर आय सेट झाल्यावर आपण पूर्ण फेस पण लूज पावडरने सेट करून घेऊया. या प्रोसेसमुळे मेकअप लॉंग लास्टिंग बनतो. कॉन्टोर करून घेऊया.
हा कॉन्टोर शेड नेक्स्टच्या पॅलेटमधला आहे. घेऊन मी माझं नोज पण कॉन्टोर करते. आता आपण त्यावर ब्लश लावून घेऊया. हे शुगर पॉपचं ब्लश आहे. आय मेकअप करण्याआधी आपण आज आयब्रोज फिल करून घेऊया. आयब्रो फिल करण्यासाठी कधीच ब्लॅक कलरचं प्रोडक्ट नाही वापरायचं. डार्क ब्राऊन कलर किंवा ॲश कलरचे जे असतात आयब्रो प्रोडक्ट ते खूप नॅचरल दिसतात. आय मेकअपला सुरुवात करण्याआधी मी इनसाइडचं कन्सिलर संपूर्ण डोळ्यावर लावून घेते आणि ते ब्रशने ब्लेंड करून घेते आणि त्यानंतर आपण ते पावडरने सेटसुद्धा करून घेऊया, जेणेकरून कन्सिलर मूव्ह नाही होणार. आता सर्वात आधी आपण एका छोट्या ब्लेंडिंग ब्रशवर डार्क ब्राऊन कलरचा आयशॅडो घेऊया आणि ते क्रीजवर प्लेस करूया आणि वायपिंग मोशनवर ब्लेंड करत राहूया. ते आपल्याला पुढे पाठी ब्लेंड करायचं आहे आणि डोळ्याच्या पाठच्या बाजूला पण ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका येलो आयशॅडोने आपण त्याच्या हार्श लाईन्स ब्लेंड करून घेऊया. मी हा एक डार्क ग्रीन कलरचा आयशॅडो घेतला आहे आणि तो फक्त डोळ्याच्या कोपऱ्यातल्या भागावरच डिपॉझिट करते आहे आणि हळूहळू तो ब्लेंड पण करते आहे. हा कलर आपल्याला मध्यभागाच्या पुढे आणायचा नाही आहे. एकदा हवा तेवढा कलर डिपॉझिट झाल्यानंतर त्याच्या हार्श लाईन आपण त्या पहिल्या ब्राऊन कलरने ब्लेंड करून घेऊया. आता इनर आयपासून मधल्या डोळ्यापर्यंत आपण एक ग्रीन कलरची शिमर शेड लावून घेऊया आणि दुसऱ्या डोळ्यावर सुद्धा हीच प्रोसेस रिपीट करूया. आता मी तो सेम ग्रीन कलरचा आयशॅडो घेतलेला आहे जो मॅट होता आणि डोळ्याच्या खालच्या बाजूला पण लावून घेते, जेणेकरून आय लुक बॅलन्स होईल. आता तो कलर ब्लेंड करण्यासाठी मी एका छोट्या पेन्सिल ब्रशवर ब्राऊन कलरचा आयशॅडो घेतला आहे आणि व्यवस्थित ब्लेंड करून घेते. आता हा लुक पॉप होण्यासाठी आपण ब्रोबोन पण हायलाईट करून घेऊया आणि त्यानंतर इनर आयचा कॉर्नरसुद्धा हायलाईट करून घेऊया. एखादं लिक्विड आयशॅडो न घेता मी इथे ब्लॅक कलरचं मॅट आयशॅडो घेऊन माझे डोळे टाईट लाईन करून घेते आणि एका शिमर आयशॅडोने मी इनर कॉर्नरसुद्धा हायलाईट करून घेतले आहेत. फेस हायलाईट करण्यासाठी मी बेकाचं ओपल हायलायटर वापरते आणि ते मी फेसच्या हाय पॉईंट्सवर लावून घेते आणि सायमल्टेनियसली ब्लेंड पण करते. लिप लाईन करण्यासाठी मी स्विस ब्युटीचं ब्राऊन कलरचं लिप लायनर वापरलं आहे आणि लिप फिल करण्यासाठी मी एक न्यूड कलरची लिक्विड लिपस्टिक वापरली आहे. सो दिस इज द फिनिश्ड लुक. थँक्स फॉर वॉचिंग. हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.